कुठून घ्यायचा आणि डेटा कसा प्रिंट करायचा, ह्या दोन गोष्टी समजल्या की तुम्हाला रिॲक्ट जेएस मध्ये काहीच अडचण येणार नाही. जस्ट मेन पॉइंट असतो एपीआय चा यूज करून एपीआय ला हँडल करायची आणि डेटा फक्त प्रिंट करायची. डेटा प्रिंट करण्यासाठी काही त्याचे हुक्स असतात. जसं की रिॲक्ट जेएसचे हुक कोणते कोणते, यूज इफेक्ट, यूज मेमो, यूज स्टेट, अजून यूज कॉन्टॅक्ट, हे सगळे रिॲक्ट जेएसचे काय आहेत, हुक्स आहेत. आणि ह्या हुकचा यूज करून आपल्याला डेटा फक्त काय करायला लागतो, प्रिंट करायला लागतं किंवा डेटाला हँडल करायला लागतं. तर मी काय करतो, जो आपला एक काल प्रोजेक्ट बनवला होता, डेस्कटॉप मध्ये एक फोल्डर बनवला होता रिॲक्ट प्रोजेक्ट 56, त्या फोल्डरला मी ओपन करतो सीएमडी मध्ये. आणि सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर त्या सीएमडी मध्ये मी एक कमांड टाकली, कोड पेस्ट डॉट, म्हणजे आपला जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट ऍज इट इज व्हीएस कोडला काय होईल, इथे ओपन होईल. आणि ओपन झाल्यानंतर व्हीएस कोडला सीएमडी मध्ये आलो आणि त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी मी इथे कमांड राईट केली, जसे की npm रन. जशी मी एक कमांड राईट केली तर माझा प्रोजेक्ट रन होणार आहे, मला एक URL भेटणार आहे आणि ती URL मी ब्राउझरला सर्च केली तर मला माझ्या प्रोजेक्टचं आउटपुट शो होणार आहे. जसं की ह्या प्रकारे आपण असं काल काहीतरी प्रोजेक्ट बनवला होता, ई कॉमर्स टाईप बनवायचा होता आणि आपण त्या ई कॉमर्स नावाच्या प्रोजेक्ट मध्ये किंवा त्या वेबसाईट मध्ये फ्रुट्स विकणार आहोत. जसं की असं फ्रेश मार्ट म्हणून बनवलं, त्यामध्ये होम, अबाउट, प्रोडक्ट, कॉन्टॅक्ट बटन, प्रोफाईल आणि कार्ड बटन. त्यानंतर एक आपण स्लायडर घेतला होता आणि त्या स्लायडर मध्ये असं काहीतरी इमेज शो होतात, राईट. त्यानंतर होम पेज मध्ये आपण सेक्शन बनवले होते, जसे की प्रोडक्ट सेक्शन, सॉरी फीचर सेक्शन, त्यानंतर न्यू सेक्शन आणि बेस्ट सेलिंग सेक्शन, असे आपण 3 सेक्शन बनवले होते. आणि लास्ट मध्ये फुटर बनवला होता, राईट. इथं समजलं असेल सर्वांना, काही प्रॉब्लेम नाही. आता काही जणांनी ही डिझाईन समजली नसेल, ज्याला डिझाईन जमली नाही किंवा ज्याला हा फोल्डर स्ट्रक्चर समजला नाही, त्यांच्यासाठी मी डे 1 मी जी वेबसाईट बनवली होती, जी डेव्हलप केली होती, त्यांच्यासाठी मी झिप फाईल ग्रुपवर शेअर केली. आता मी शेअर केली म्हणजे डायरेक्टली तुम्ही हेच यूज करू नका, जस्ट मनाने ट्राय करण्याचा प्रयत्न करा. नाही जमलं तर हा ऑप्शन आहे आणि इथून पुढचा मी कोड तुम्हाला नाही देणार, कारण डे 1 मध्ये तुम्ही अडकलात तर डे 2 कडे जाणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला डे 1 ची जी काही फाईल होती ती फाईल मी तुम्हाला शेअर, ओके. त्याला आता एक्स्ट्रॅक्ट कशी करायची ते पण सांगतो मी, जस्ट 2 मिनिटं. तर तुमचा फोल्डर अशी काहीतरी फाईल असेल जी, त्याला असं राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर असे तुमच्या पुढे भरपूर सारे ऑप्शन येतात. तर इथे एक ऑप्शन दिसतंय एक्स्ट्रॅक्ट ऑल. जसं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑल वर सिलेक्ट करता आणि इथे काहीतरी लोकेशन असेल आणि लोकेशन नंतर इथे एक्स्ट्रॅक्ट आणि कॅन्सल बटन असेल. जसं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट बटनावर क्लिक करता नंतर जी काही झिप फाईल आहे ती झिप फाईल काय होईल, आपली नॉर्मल फाईल मध्ये कन्वर्ट, ओके. आणि त्या फाईलला तुम्ही रन करू शकता. नाही समजलं डबल सांगेल, झिपची अनझिप करायला, ओके. तर आपण काल काय केलं तर मी ते सांगतो. तर आपण SRC नावाच्या फोल्डरमध्ये कॉमन नावाचा फोल्डर होता आणि एक पेजेस नावाचा फोल्डर, राईट. आणि आपण app.jss मध्ये काय केलं की इथे राउटिंग बनवले होते, कुणाचा यूज करून, रिॲक्ट राऊट डॉमचा यूज करून आपण इथे छोटे छोटे रस्ते बनवले होते. जसं की एखादा युजर स्लॅश वर आला तर आपण त्याला होम पेज दाखवलंय, आता होम पेज दाखवले, पुढे जाऊन आपण अजून दाखवू, ओके. त्यानंतर काय केलंय, होम पेज आपण कुठे बनवले, पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण होम पेजचा असा कोड राईट केलाय, राईट. त्यानंतर कॉमन ज्या गोष्टी होत्या, होम पेज मध्ये आपला नावबार आणि फुटर कॉमन आहे, त्यामुळे कॉमन फोल्डर मध्ये नावबारचा कोड आपण असा काहीतरी राईट केला इथे आणि फुटरचा कोड इथे आपण राईट केलाय. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि एकदा आउटपुटला मी पाहतो की आपल्याला आउटपुट काय शो होत आहे, तर ह्या प्रकारे असं मला काहीतरी आउटपुट शो होत आहे. त्यानंतर मी इथे आलो आपल्या होम पेज मध्ये. कुठे आलो मी, होम पेज मध्ये. आणि आता होम पेज मध्ये काय आहे, हा एक कंपोनंट आहे, कोणता, फंक्शन बेस्ड कंपोनंट. त्यानंतर हा एक ऍरे बनवलाय, बरोबर. त्या ऍरे नंतर एक व्हेरिएबल बनवलाय,
करंट नावाचा यूज इफेक्ट असं काहीतरी राईट केलंय त्यांनी. आपल्याला कोड समजतोय ना हा तुम्हाला? सेट इंटरवल नसेल समजलं मला सांगत चला. सर आम्हाला हा सेट इंटरवल पण माहित नाही, तो आपण अजून एकदा रिपीट. ओके, त्यांनी जस्ट काय केलंय मी ते पाहतो. तर यांनी काय केलंय की एक करंट नावाचा व्हेरिएबल बनवला, राईट? लक्ष द्या, एकदम नॉर्मल कोड आहे, तुम्ही पाहिला तरी समजून जाईल. मी बी आत्ताच पाहिलंय की लगेच मी सांगू शकतो काय केलंय. त्यांनी करंट नावाचा व्हेरिएबल बनवलाय आणि त्यामध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती ठेवली? 0. आणि ॲरेचा इंडेक्स नंबर किती पासून स्टार्ट होतो? 1 पासून होतो, 0 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे त्यांनी काय केले, डिफॉल्ट व्हॅल्यू त्याची 0 ठेवली. मग प्रत्येक 3 सेकंदाला, 3000 म्हणजे काय, 3 सेकंद माहितीये ना, त्या 3 सेकंदाला काय होणार, हे फंक्शन एक्झिक्यूट होणार, राईट? कोणतं फंक्शन? सेट इंटरवल नावाचं जे फंक्शन आहे ते एक्झिक्यूट होणार. आणि ते फंक्शन काय करतंय, सेट काउंट, सेट करंट मध्ये एकनी प्लस करतोय, राईट? काय करतोय, एकनी प्लस करतोय. म्हणजे प्रत्येक 3 सेकंदाला 0 ची व्हॅल्यू किती होते? 1 होते. 1 ची परत 2 होते, 2 ची परत 3 होते, है ना? इथं तर समजलं काय केलंय, आणि ते फंक्शन स्टॉप केलं फक्त, राईट? मग आता इथे बघा, जे इमेज नावाचा जो ॲरे आहे त्यामधून पहिल्यांदा 3 सेकंदाला करंट म्हणजे 0 इंडेक्स नंबर मधली इमेज काय झाली पाहिजे, शो झाली पाहिजे. 3 सेकंदानंतर करंट मध्ये किती येणार आहे, 1. म्हणजे ॲरे मधली किती इंडेक्स नंबरची इमेज स्टोर शो होईल आपल्याला, 1 नंबरची. त्यानंतर 2 होईल, परत 0 होईल. असं फंक्शन लिहिलंय नाही ते, मायनस बघा, परत इथे मायनस लिहिलंय. ठीक आहे, हे 2 फंक्शन मी काढले तर काय होईल, जे हे बटन दिले ते बटन वर्क नाही करणार. अजून कोड छोटा होईल. करायचा छोटा, तुम्हाला ठेवायचा आहे ठेवू शकता, मी रिमूव्ह करतो, मला नको. जेवढा कोड छोटा होईल तुम्हाला तेवढाच जास्ती लवकर समजेल. कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. काही प्रॉब्लेम झालाय का? आणि आता कोड पहा, केवढूसा झालाय कोड आता, समजतं इथे? हाताखाल सेक्शनचा पार्ट आहे, बरोबर? फक्त स्लायडरचा पार्ट कोणता आहे आता, एक डिव घेतलाय आणि त्या डिव मध्ये अशी एक इमेज केली. आणि इथे बघा, सेट इंटरवल नावाचं फंक्शन आहे, एक व्हेरिएबल बनवलाय आणि एक ॲरे बनवलाय, राईट? ठीक आहे, एवढं डिझायनिंगचा पार्ट इझी आहे, जास्त कॉम्प्लिकेट नाहीये. तुम्ही पाहत गेलं, थोडं रिसर्च केलं तर जास्त अवघड पण नाहीये. ओके, त्यानंतर आपण काल एक एपीआय बनवली होती. एपीआय कुठे होते, रिॲक्ट जेसन 56 मध्ये, राईट? मग जो काय आपला एपीआयचे जे कोड होता त्या कोडला मी पहिल्यांदा सीएमडी मध्ये ओपन करतो, त्या फोल्डरला सीएमडी मध्ये ओपन केल्यानंतर मी ते कमांड टाकली, कोड बेस डॉट टाकली. तर जो काय आपला प्रोजेक्ट होता किंवा जो काय जेसन सर्व्हर होता, त्या जेसन सर्व्हरचा कोड इथे ओपन झाला. तर आपल्या सर्वांना माहिती आहे जेसन सर्व्हरचं किंवा जेसनचं फॉर्मॅट कसं आहे किंवा स्ट्रक्चर कसं आहे. एक कर्ली ब्रॅकेट असतो, त्याच्यामध्ये एक की घ्यायची आणि ते कीची व्हॅल्यू म्हणजेच काय असतं, एक ॲरे ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे, जसं मी ह्या जेसन सर्व्हरला रन करण्याचा प्रयत्न करतो, जसे कमांड काय आहे, npx जेसन डॅश सर्व्हर आणि डेटा डॉट जेसन म्हणजेच आपलं फाईल नेम. जसे मी हे कमांड टाकली तर आपलं जे काही जेसन सर्व्हर आहे ते जेसन सर्व्हर इथे आता स्टार्ट झाले. जसं मी ह्या URL ला आलो आणि URL ला आल्यानंतर ह्या URL ला आल्यानंतर मला ह्या प्रकारे असं काहीतरी मला डेटा भेटतोय ना. मग जी ही एपीआय आहे, ही एपीआय मला काय करायची, माझ्या रिॲक्ट जेएसच्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा रिॲक्ट जेएसच्या वेबसाईट मध्ये मला ह्या एपीआय ला कॉल करायची. आणि जो काय ह्या एपीआय मध्ये जो डेटा भेटतोय तो डेटा मला स्लाइडर मध्ये रिप्लेस करायचा आहे. तर मी काय करतो, URL कॉपी केली, URL भेटली, मी एक फाईल बनवतोय ना, नवीन फाईल बनवतो, त्या फाईलला आपण नाव देऊ एपीआय. जेवढे काय आपल्या एपीआय असतात त्या एपीआय सगळ्या इथे असतात. जसं की मेथड, हे जे UPI ची मेथड कोणती असणार, इथे डेटा आपल्याला घ्यायचा आहे म्हणून मेथड काय आहे, गेट URL, ही URL असणार, राईट? एक एपीआय झाली आपली, कशाची ही एपीआय, स्लाइडरची.
मग मी रिॲक्ट जेएस मध्ये मला ही एपीआय यूज करायची. मग रिॲक्ट जेएस मध्ये आपल्याला एखादी एपीआय कॉल करायची असेल तर आपण कोणत्या पॅकेजची मदत घेतो ऑनलाईन मध्ये? एपीआय भेटले ना आपल्याला, तर इथे बघा एपीआय कॉल करण्यासाठी एक मेथड लागते, दुसरी लागते URL आणि तिसरं लागतो डेटा. केव्हा डेटा लागतो? डेटा पाठवायची असेल तर डेटा लागतो. पण आपल्याला हे डेटा घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला डेटा लागणार आहे का? नाही. मग मला रिॲक्ट जेएस मध्ये एपीआय कॉल करायची, त्यासाठी कोणत्या पॅकेजची मदत घेतो आपण? कोणत्या पॅकेजची? Axios. मग Axios नावाच्या पॅकेजला मी इथे इन्स्टॉल करू. जो आपला सर्व्हर आहे त्याला मी स्टॉप केला किंवा प्रोजेक्टला स्टॉप केला आणि इथे कमांड टाकली npm i Axios source काय म्हणायचं ते. झालं पॅकेज इन्स्टॉल. स्क्रीनला एकदा क्लिअर आणि आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्याला रिएक्झिक्यूट करतो. आणि मी आलो home.jss मध्ये आणि मला home.jss मध्ये त्या एपीआय ला कॉल करायची. मग एपीआय ला कॉल करायची असेल तर मला गरज आहे पहिल्यांदा इम्पोर्ट Axios फ्रॉम Axios मधून इम्पोर्ट केला, राईट. आणि इम्पोर्ट केल्यानंतर मी इथे काय करतो, ठीक आहे, ह्याचं मी रिमूव्ह करून टाकतो. चालतंय? ठीक आहे, सध्या आपण राहून देऊ ना, तुम्हाला एरर येईल परत. मग मला काय करायची, एपीआय कॉल करायची. मग एपीआय कॉल करण्यासाठी मी काय करतो, इथे एक यूज इफेक्ट घेतो. कोणाला घेतो इथे? यूज इफेक्ट. आपण यूज इफेक्टच्या आतमध्येच एपीआय ला कॉल करतो ना. मग इथे मी एक यूज इफेक्ट घेतला आणि यूज इफेक्टला एखाद्या व्हेरिएबल वर वॉच करायची सांगायची असेल तर आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेतो. व्हेरिएबल आहे का वॉच करण्यासाठी? नाही. त्यामुळे त्याला आपण काय ठेवला? एम्प्टी ठेवला. आणि ह्या यूज इफेक्टच्या आतमध्ये मी Axios ला सांगतो, Axios मला डेटा आणायचा आहे, त्यासाठी डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये असते URL, कोमा दिला डेटा नाही, परत त्यानंतर डॉट देन राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो? रिझल्ट म्हणा किंवा रिस्पॉन्स म्हणा. मी इथे रिस्पॉन्स म्हणतो. जो रिस्पॉन्स भेटलाय तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग करतो, जसं की रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स इथं प्रिंट करतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, आपल्या पुढे आउटपुट पेज इथे, जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे इन्सेप्टला ओपन केलं आणि प्रोजेक्टला आपल्या एकदा रिफ्रेश केलं. कन्सोल मध्ये आलो, कन्सोल मध्ये काय आलंय का इथे? आलंय नाही इथे? काय आलंय? काय आलंय काय माहिती, काहीतरी मिसिंग आहे आपलं, की आपण इथे URL नाही टाकली की URL नाही. मग मी काय करतो, जी URL मी बनवली होती जेसन सर्व्हर मध्ये त्या URL ला मी इथून कॉपी करतो. URL कॉपी केली ना आपल्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन मी ती URL काय केली ते पेस्ट केली. जसा हा कोड सेव्ह केला, प्रोजेक्ट मध्ये आउटपुट पेज आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं आणि आता कन्सोल मध्ये बघा, कन्सोल मध्ये मला रिस्पॉन्स भेटला इथे. ठीक आहे, इथे एरर आलेत, मला काय म्हणते रिस्पॉन्स आलाय आणि रिस्पॉन्स मध्ये बघा काय काय आलंय, कॉन्फिग, डेटा, हेडर आणि रिक्वेस्ट. ह्यामधला महत्वाचा कोण आहे आपल्यासाठी? डेटा. आणि डेटाच्या आतमध्ये काय आले? एक ॲरे ऑब्जेक्ट आलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 स्लाइडरचा डेटा आलाय. मग मी असं करू शकतो ना, की रिस्पॉन्स मधून तू काय कर, डेटा प्रिंट कर. चालेल ना? कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे आणि इथे रिस्पॉन्स आलाय. कोणत्या फॉर्मॅट मध्ये आला? एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये. त्यामध्ये 3 डेटा आलेत ना. आणि त्यामध्ये काय आले? 0 नंबरला आयडी आलाय, स्लाइडर इमेज आली, स्लाइडर URL आली. मग जो हा डेटा आलाय, हा डेटा आपण काय करतो, ते एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, राईट. मग मी काय करतो, ठीक आहे, हा व्हेरिएबल मी रिमूव्ह करून टाकला. ओके. मग जो आपल्याला कन्सोल मध्ये डेटा आलाय, तो डेटा स्टोअर करण्यासाठी मी एक व्हेरिएबल घेतला. त्या व्हेरिएबलला नाव देतो इमेजेस. ओके. आणि त्या इमेजेस नावाचं जे काही व्हेरिएबल आहे त्याचं एक फंक्शन असेल सेट इमेजेस नावाचं, इक्वल टू कुणाचा यूज करून बनवायची? यूज स्टेटचा. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असणार आहे? ॲरे टाईपचा, राईट. आणि जसं डेटा येतोय आणि तू जसं कन्सोल करतोय त्यासोबतच काय कर, जो काय सेट इमेजेस नावाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनला काय कर,
रिस्पॉन्स मधून डेटा पास कर. म्हणजे जसं त्या एपीआय मधून डेटा येणार तो डेटा आपल्या ह्या इमेजेस नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे, राईट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे कोड रिफ्रेश केला, डेटा आला आणि कुठे स्टोअर झाला, इमेजेस नावाच्या व्हेरिएबल मध्ये, राईट. मग जो इमेजेस नावाचा व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर झालाय, तो डेटा आपण काय करणार, जस्ट प्रिंट करायचा, बरोबर. तर इथे फंक्शन लावून असं काहीतरी प्रिंट केलंय. मग आपण इथे काय करू, जो इमेजेस वर्ड आहे तिथे इमेजेसचे इमेजेस लावून दिले मी इथे. जसा हा कोड सेव्ह केला, ठीक आहे. इमेजेस मधून जी काय इंडेक्स नंबर 0 आहे, त्या 0 मधून काय प्रिंट करतो, स्लाइडर डॅश इमेज. समजते काय केलं मी ते आता, नाही समजत. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं इथे, ठीक आहे. एपीआय कॉल नाही झाली, ठीक आहे. काय झालं, जस्ट आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलंय, एपीआय कॉल झाली, त्या एपीआय मध्ये आपल्याला डेटा आलाय इथे. आता 0 इंडेक्स मध्ये काय डेटा आलाय, स्लाइडर आयएमजी म्हणून आलाय नाही ते. मग आपल्याला काय करायचंय, की जो डेटा आलाय तो डेटा झालाय स्टोअर आता ह्या इमेजेस नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग आपण इथे काय करतोय, की इमेजेस नावाच्या व्हेरिएबल मधून इंडेक्स नंबर ऑफ जो काय करंट मध्ये इंडेक्स असेल, त्या इंडेक्स मधून काय प्रिंट करायचे आपल्याला, स्लाइडर आयएमजी म्हणजे इमेज प्रिंट करायची. जसा मी हा कोड सेव्ह केला आणि आउटपुट पेज लागून एकदा रिफ्रेश केले, तर इथे काय म्हणतंय, unchained type error cannot read property of undefined reading slider image. Okay. त्याला स्लाइडर इमेज भेटेल ना. ओके, जस्ट ठीक आहे. जस्ट मी ते त्याला बाय डिफॉल्ट नल ठेवू आपण. आता कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा चेक करतो. तरी काय म्हणतोय तो, अनडिफाईन्ड विथ रीडिंग. ओके, इथे प्रॉब्लेम काय येतोय, की जो आपला डेटा आहे थोडासा यायला काय लागतोय, थोडासा टाइम लागतोय, बरोबर. मग त्याच्या आधीच काय होतंय, की आपला जो काय हा इमेज नावाचा जो फंक्शन आहे तो ऑलरेडीच एक्झिक्यूट होतोय. त्यामुळे त्यानंतर जो डेटा आला उशिरा, त्याला तो डेटा भेटत नाही. त्यामुळे आपल्याला एरर काय आला इथे आता, की स्लाइडर इमेज इज नॉट डिफाईन्ड. ओके, त्याला आपण काय करू, डिफॉल्ट नल ठेवली तरी काय प्रॉब्लेम नाही. ओके, इमेजेस है ना, आणि इथे अँड हा डेटा. आता कोड सेव्ह केला, एकदा मी चेक करतो. तरी पण डेटा आय थिंक की जस्ट सिंटॅक्स चेक करू आपण एकदा. आय थिंक मला असं वाटतं माझा सिंटॅक्सच चुकत असेल. ठीक आहे.
त्याने ऑर ऑपरेटर टाकलं याने, आणि याने काहीतरी क्वेश्चन मार्क टाकला. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉर्ट आउट होते का बघू एकदा. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला येऊन आपण चेक करू, तरी सॉर्ट आउट नाही होणार आय थिंक माझ्या अंदाजाने. ठीक आहे, सॉर्ट आउट झालंय. काय झालंय आता इथे, काय केलंय माहिती इथे. ठीक आहे, तर प्रॉब्लेम काय येत होता आपल्याला, की जेव्हा आपलं पेज रिफ्रेश होत होतं, म्हणजे आपलं जेव्हा पेज रिफ्रेश होत होतं, आता इथे बघा मी जसं आउटपुट पेज लावून एकदा इथे कोड रिफ्रेश केला, आपलं पेज दिसतंय, HTML चं पेज दिसतंय, पण EPI मधून डेटा यायला थोडासा टाइम लागतोय, राईट. तो काय होतोय, थोडासा टाइम लागतोय. मग जोपर्यंत टाइम लागतोय त्याच्या आधी आपलं जे काही हे फंक्शन आहे, किंवा जे हे फंक्शन आहे यूज इफेक्टचं, सेट इंटरव्हलचं, ते काय होते ऑलरेडी एक्झिक्यूट होतंय. आणि त्या टायमाला, एक्झिक्यूट व्हायच्या टायमाला, त्याला जी काही इमेजेस डॉट लेंथ राईट केले, त्यांना काय वाटतंय तिथे त्या लेंथ मध्ये काही सुद्धा नाही. आणि थोड्या वेळानंतर तो एपीआय मध्ये काय भेटतोय, त्यांना डेटा भेटतोय. पण त्याच्या आधीच आपलं फंक्शन काय झालंय. ठीक आहे, एवढा फंड देणार तेव्हा तो एरर येत होता आपल्याला, डेटा थोडा लेट येत होता, त्यामुळे आपल्याला तो एरर येत होता. मग इथे काय केलंय, क्वेश्चन मार्क टाकलाय. क्वेश्चन मार्क म्हणजे काय, डेटा आला असेल तर प्रिंट कर, नसेल आला तर तिथे डायरेक्ट अनडिफाईन्ड राईट कर. क्वेश्चन मार्कने काय झालं, तिथे आला असेल तर प्रिंट होईल, आणि नाही आला तर अनडिफाईन्ड राईट होईल. जसं मी आउटपुट पेजला गेलो, एकदा रिफ्रेश केलं, तर जो हा आपल्याला स्लायडरचा डेटा दिसतोय, तो स्लायडरचा डेटा कुठून आलाय, एपीआय मधून आलाय. कुठून आलाय, एपीआय मधून आलाय. जस्ट एवढंच काम, डेटा आणला, इथे आपण प्रिंट केला. ठीक आहे, इन्क्रीमेंट होईना का, ऑटो चेंज होईना है ना. जस्ट चेकआउट, की जस्ट स्लायडरचं तर काम झालंय ना आपलं. ठीक आहे, बाकी आपण तो जावास्क्रिप्ट राईट करायला लागेल. ओके, जस्ट तुम्हाला एपीआय कशी यूज करायची तो फंडा समजला म्हणजे बस झालं आपलं होम पेज मध्ये स्लायडरचं काम. त्यानंतर आता फीचर प्रोडक्ट, काय हे ते फीचर प्रोडक्ट. फीचर प्रोडक्ट आपण लास्ट मध्ये बघू. आता आपण जाऊ डायरेक्टली प्रोडक्ट पेज वरती. ओके, आता इथे काय करायचंय मला, जसं मी प्रोडक्ट बटनावर क्लिक करेन तर माझ्यासाठी एक प्रोडक्ट पेज काय होईल, इथे ओपन होईल. मग आता मी जसं त्यावर क्लिक केलं तर होतंय का ओपन, इथे नाही होत. मग मला काय करायला लागेल, नावबार मध्ये जावं लागेल. नावबार मध्ये मी आल्यानंतर कुठे माझं प्रोडक्ट पेज चे इथे काय लिहिलंय, अँकर टॅगलाय. मग अँकर टॅगच्या जागी आपण कोणता टॅग यूज करतो, रिॲक्ट मध्ये लिंक टॅग यूज करतो. कोणता टॅग, लिंक टॅग. आणि त्या लिंक टॅगला आपण इम्पोर्ट करणार कुठून, रिॲक्ट राऊट डॉम मधून. आणि त्या लिंक टॅगला आपण सांगतो कुठे जायचं असेल तर आपण त्याला टू मध्ये सांगतो. मग मी इथे टू मध्ये सांगतो कुठे जायचं, तो स्लॅश प्रोडक्ट वर जायचं. जसा हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा कोड रिफ्रेश केला, जसं मी प्रोडक्ट बटनावर क्लिक केले तर कुठे आलो मी, स्लॅश प्रोडक्टला. URL मध्ये दिसतंय आपल्याला, पण एखादा पेज शो झालंय की इथे. मग ते पेज शो करण्यासाठी एखादा युजर स्लॅश प्रोडक्टला आला तर तिथे आपल्याला एखादा पेज शो करायचे असेल तर आपल्याला तिथे रस्ता बनवायला लागेल, राईट. मग मी इथे काय करतो, एक रूट, म्हणजे छोटासा रूट मध्ये एक रस्ता बनवला. तो रस्ता आपण कशात सांगतो, पाथ मध्ये. एखादा युजर स्लॅश प्रोडक्टला आला तर त्याला कोणतं पेज दाखवायचं ते आपण इलेमेंट मध्ये सांगतो. आणि इलेमेंट मध्ये आपण काय सांगणार, कोणतं पेज शो कर, आहे का आपल्याकडे प्रोडक्ट पेज, नाही. मग बनवायची एकदा. ठीक आहे, मग पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये मी एक प्रोडक्ट डॉट JSX नावाची काय बनवली आहे, फाईल बनवली. त्या फाईल मध्ये मी इथे त्याचा फंक्शनचा कोड राईट करतो, किंवा कंपोनंटचा कोड राईट करतो. कंपोनंटला नाव काय देणार, जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटला नाव असणार. जसे की त्या कंपोनंटच्या आतमध्ये आपण रिटर्न करू H1 मध्ये प्रोडक्ट पेज. आणि हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं. जसं मी हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर मला एक एरर शो झालाय. काय एरर शो झालाय, ती एक्सप्रेशन काहीतरी असा एरर आलाय. आणि त्यांनी एरर पण मला सांगितलाय, 11 नंबरच्या लाईनला एरर आलाय, दिसतंय. आणि कोणत्या फाईल मध्ये आलाय,
app.jss मध्ये. मग तिथे काय एरर आहे की app.jss मध्ये आलो, 11 नंबरला लाईनला काय केलं आपण, इलेमेंटच नाही दिला. मग एखादा युजर स्लॅश वर आला तर त्याला कोणतं पेज शो करायची, प्रोडक्ट. किती आपण सांगू प्रोडक्ट पेज सेव्ह करा आणि ऑटोमॅटिकली वरती काय झालंय, इम्पोर्ट झालंय. जसं मी आउटपुट पेजला आलो, कोड रिफ्रेश केलं तर आलं इथे पेजेस नावाचं. आता मला सांगा, प्रोडक्ट नावाचं जे पेज आहे त्या पेज मध्ये दोन गोष्टी कॉमन असणार आहे. कोणत्या कोणत्या, दोन गोष्टी कॉमन असणार आहे प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये. कोणत्या कोणत्या ऑनलाईन मध्ये, काय राहणार आहे, नावबार आणि फुटर. हे काय राहणार आहे प्रोडक्ट पेज मध्ये कॉमन राहणार आहे. मग आपल्याला नावबार आणि फुटर कोणत्या पेज मध्ये लागतोय, प्रोडक्ट पेज मध्ये. मग मी ते काय करतो, इम्पोर्ट नावबार आणि दुसरं कोण लागते मला इथे, फुटर. त्याला पण मी ते इम्पोर्ट फुटर. आणि नावबार मला कुठे पाहिजे, त्या H1 च्या वरती. त्यामुळे इथे ऍज अ त्याला टॅग म्हणून मी राईट करतो. त्यानंतर फुटरची पण गरज आहे मला, ते राईट केलं. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, आला इथे नावबार आणि फुटर कोणत्या पेजला, प्रोडक्ट पेजला. होम बटनावर क्लिक केलं, येतोय का होम पेजला, नाही येत, कारण आपण नावबार मध्ये काहीतरी मिस्टेक असेल. काय केलं इथे, अँकर टॅग. अँकर टॅगच्या जागी आपण सांगणार लिंक टॅग. आणि लिंक टॅगला आपण सांगतो पुढे जायचं असेल तर टू मध्ये सांगतो, कुठे जायचं तू, स्लॅश वर. म्हणजे आपण होम पेजला जाऊ. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, होम बटनावर क्लिक केलं, आलो होम पेजवर. प्रोडक्ट बटनावर क्लिक केलं, आलो प्रोडक्ट. ठीक आहे. मग थोडीशी डिझाईन करतो मी प्रोडक्ट पेज मध्ये. जसे की product.jss मध्ये आलो, इथे दोन BR घेतले तर आलं इथे प्रोडक्ट. ठीक आहे, त्याला मी अजून डिझाईन करतो. जसे की त्याला क्लास नेम ऍड करणार, त्याला सांगणार तुझा टेक्स्ट असणार आहे 5XL. त्याची आपण साईज अशी देतो ना. आउटपुट पेजला आलो, झाली साईज वाढली. त्यानंतर त्याला अजून सांगतो फॉन्ट कसा असेल, बोल्ड असेल. त्यानंतर टेक्स्ट कुठे असेल, सेंटरला असेल. जसं जस्ट क्लासेस ऍड केले की आला, झालं प्रोडक्ट पेज. पक्का. ठीक. मग आता ह्या प्रोडक्ट पेज मध्ये काय असणार आहे, काय काय असणार आहे, मला ऑनलाईन मध्ये तुम्ही माईक चालू करून बोलला तरी काय प्रॉब्लेम नाही. प्रोडक्ट पेज मध्ये काय काय असणार आहे, प्रोडक्ट असणार आहेत. प्रोडक्ट पेज मध्ये काय असणार आहे, प्रोडक्ट्सच असणार आहेत ना, राईट. प्रोडक्ट पेज मध्ये काय असणार, प्रोडक्ट्सच असणार. मग ह्या प्रोडक्ट पेज वर आपल्याला प्रोडक्ट शो करण्यासाठी आपण काय करू, एक प्रोडक्ट साठी एपीआय बनवू. काय बनवू, एपीआय. मग एपीआय आपण कशात बनवतो, जेसन सर्व्हर मध्ये, राईट. मग जसं मी रिॲक्टचा कोड बंद करतो सध्या आणि जेसन सर्व्हर मध्ये आलो इथे जेसन सर्व्हर मध्ये. आणि जेसन सर्व्हर मध्ये आल्यानंतर इथे फक्त आपण स्लायडरचा डेटा केलाय. आता मला कशाचा करायचा आहे, प्रोडक्टचा, राईट. मग मी इथे काय करतो, जसा हा पहिला राऊंड ब्रॅकेट आहे, सॉरी कर्ली ब्रॅकेट आहे, आणि पहिली काय घेतली त्याच्या आतमध्ये एक की घेतली, त्याच्या सारखीच मी काय करतो, इथे कोमा दिला आणि इथे दुसरी की घेतली. आणि त्या दुसऱ्या कीला नाव काय देणार, प्रोडक्ट. कोलन दिला आणि त्याच्या आतमध्ये असतो स्क्वेअर ब्रॅकेट. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कसा डेटा असतो, एका ऑब्जेक्ट मध्ये. जसे की प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय काय घ्यायची, आयडी घ्यायची. जसं की मी इथे सांगतो प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी, त्याला आयडी देऊ 1. त्यानंतर अजून काय असणार आहे, प्रोडक्ट नेम घेऊ आपण, है ना. प्रोडक्ट नेम सपोज असं देऊ आपण, ऍपल. ओके, कारण फ्रूटची वेबसाईट आहे. त्यानंतर अजून काय असेल त्यामध्ये, प्रोडक्ट इमेज असणार. ओके, IMG करू शॉर्टकट मध्ये. आणि ते प्रोडक्टची इमेजची URL असेल, जस्ट तो आपण नंतर शोधून टाकू. त्यानंतर अजून काय असणार आहे, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, प्राइस असेल का नाही, प्रोडक्ट किती रुपयाला ते तर सांगायला लागेल ना. मग किती रुपयाला द्यायचं, एक ऍपल किती रुपयाला, ऍपल 100 रुपये किलो आहे का, अरे ऍपल 1.5 लाख रुपयाला, असं मी ऐकलं, खरं आहे का.
ओके, 150 रुपये चालतंय. त्यानंतर अजून काय असेल? प्रोडक्ट क्वांटिटी द्यायची. अरे क्वांटिटी युजर देणार. तो कंपनीवालेच कसे सांगते बरं, विकणारच कसं सांगणार की क्वांटिटी आमच्याकडे 5च ऍपल आहे, 1 किलो पण नाहीये. डिटेल घेऊ आपण. म्हणजे ते ऍपल खाल्ल्यानंतर फायदे काय आहे ते आज सांगा. ठीक आहे, जे असेल ते असेल. ठीक आहे, कुठून आणू त्याचे ऍपलचे फायदे, कुठून आणायचे आपल्याला? जस्ट मी गुगलला सर्च करतो ऍपल, apple.com नाही, जस्ट ऍपल. हे दुसरे झाले ना. ठीक आहे, जस्ट आपल्याला टेक्स्ट पाहिजे, तो टेक्स्ट मी कॉपी करतो. तो टेक्स्ट इथे पेस्ट केला, म्हणजे डिटेल मध्ये केला, राईट. त्यानंतर अजून काय घ्यायचं? प्राइस झाली, इमेज झाली, अजून आयडी झाली, नेम झाली, अजून काय घेते? इमेज शोधून बस करायचे एवढे फील्ड, बस ना एवढ्या फील्ड्स. ओके ठीक आहे, इमेज मी शोध, हा इमेजची URL मी शोधून ठेवल्यात. तुम्ही शोधा, तुम्ही शोधा, मी माझी शोधून ठेवली. ओके, जस्ट मी पण अशा भरपूर साऱ्या गोळा करून ठेवल्यात. ठीक आहे, मी काय करणार आहे माहितीये? ठीक आहे, आपला कोड कुठे? VS कोड मध्ये आहे ना. VS कोड मध्ये आलो आणि ती URL मी इथे पेस्ट केली इथे. आणि ह्यातनं मी काय करणार? जो ॲरे आहे त्या ॲरेला मी असं कॉपी करणार. आणि माझ्याकडे ChatGPT आहे की जी मला ChatGPT खूप मदत करते. मग मी काय करणार? तो थोडासा ॲरे ऑब्जेक्ट दिला त्याला आहे ना, आणि जे माझ्याकडे URLs आहेत ना, ते URLs देणार मी त्याला. डायरेक्ट मी एंटर बटनावर क्लिक करणार, तर त्याने ऑटोमॅटिकली सगळं करता येतो, मला काहीच करायची गरज नाही. अशा गोष्टी तुम्ही करू शकतात ना ChatGPT. जिथे आपल्याला एक एक प्रोडक्ट टाईप करायला वेळ लागला असता, तिथे अशा आपण कामं करून घेऊ शकतो. झाली माझी कम्प्लीट. ह्याला मी कॉपी करणार, आपल्या जेसन सर्व्हर मध्ये येणार आणि इथे फक्त रिप्लेस करून देणार. झालं आपलं जेसन सर्व्हर. जसं मी जेसन सर्व्हरच्या, अरे ठीक आहे, इथे CMD मध्ये आलो, इथे दिसतंय स्लायडरची API आणि ही तुमची URL प्रोडक्टची. जसं मी इथे प्रोडक्टवर क्लिक केलंय, तर एक API झाली आणि त्या API मध्ये मला असे डेटा भेटतात. झाली API. मग ही API मी कॉपी करतो आणि माझ्या ज्या फाईल बनवली त्या फाईल मध्ये मी स्टोअर करतो. जसं की ह्या API ची मेथड आहे, कोणती मेथड? डेटा आपल्याला घ्यायचा आहे ना त्या API मधून, मग त्यामुळे गेट मेथड आणि इथे आणि URL मी पेस्ट करतो. झाली आपल्याला एक API भेटली. मग आता जी ही API बनवली ती API आपल्याला आपल्या React.js मध्ये यूज करायची. कुठे? React.js. म्हणजे जसं की आपण एक प्रोडक्ट नावाचं पेज बनवलंय आणि त्या प्रोडक्ट नावाच्या पेज मध्ये आपल्याला त्या API मधून प्रोडक्ट घ्यायचे, राईट. तर मी काय करतो? रिॲक्टच्या प्रोजेक्ट मध्ये आलो, product.jss मध्ये आलो. ठीक आहे, आता मला सांगा, जसं मी फ्लिपकार्टच्या वेबसाईटला गेलोय ना, एक पॉइंट घेऊ फक्त, जस्ट आता इथे त्यांनी काय केले? प्रोडक्ट कसे दाखवलेत? एका कार्ड मध्ये दाखवले. कसे दाखवलेत? कार्ड. म्हणजे ह्या वेबसाईट मध्ये कॉमन काय आहे? सगळ्यात जास्त कार्ड्स आहे. कॉमन आहे ना, जसं की हे एक कार्ड आहे, हा एक कार्ड आहे, हा एक कार्ड आहे. म्हणजे एक कार्ड त्यांनी मल्टिपल बार बनवलाय, प्रत्येक वेळी बनवलाय, राईट. मग जो हा कार्ड झाला, तो कार्ड आपला काय आता कॉमन आहे. आपण पण तसे कार्ड बनवणार आहे ना. मग मी जो कार्ड आहे तो कार्ड मी काय करतो? ठीक आहे, फंडा समजला नसेल, जस्ट 2 मिनिटं दाखवतो. ठीक आहे, जसं की ठीक आहे, 2च मिनिटात तुम्हाला फंडा समजतो. ठीक आहे, API बनवलेला तो फंडा समजला. पॉइंट समजण्यासाठी मला काहीतरी कोड लागणार आहे HTML. ओके, तो मी घेतो, तुम्हाला दाखवतो. दोनच मिनिट आहे ना,
फंड तुम्हाला समजणार आहे, मला काय म्हणायचंय तुम्हाला. अरे नेटवर्क फास्ट चालला ना, काय लय स्लो चालतंय. अपग्रेड. रिॲक्ट जस्ट सोपं आहे, फक्त फ्रंट एंड आहे सगळ्यात. एपीआय जमला कोणता बस. अरे ठीक आहे, बनवला कोड, घेतला कॉपी केला कोड मी जस्ट 2 मिनिट तुम्हाला समजून सांगणार आहे मी. आणि इथे मी असं काहीतरी तो कोड पेस्ट केला, हा कोड सेव्ह केला आणि आपल्या आउटपुट पेजला आलो. ठीक आहे, एक लाईनचा एरर आलाय फक्त, आणि अजून एक एरर आहे, जी इमेज आहे ती सेल्फ क्लोजिंग नाही, त्याला सेल्फ क्लोजिंग झालंय सॉर्ट आउट एरर. ठीक आहे, होम पेजला आलो, तो होम पेजला टाकलाय ना आपण. तर आता इथे बघा कार्ड आलंय एक. आता हे ह्याच्या अजून एक प्रोडक्ट असतं तर ह्यासारखं जे कार्ड असतं, अजून एक प्रोडक्ट असतं तर ह्याच्यासारखं जे कार्ड असतं, बरोबर. मग जी कार्डची जी काय डिझाईन आहे, ती डिझाईन काय आहे, सगळ्या कार्डची सगळ्या प्रोडक्टची कॉमन डिझाईन आहे, बरोबर ना. फक्त त्यामधून चेंज काय होणार आहे, नेम, इमेज आणि प्राइस. बाकीचं सगळं काय कॉमन आहे, राईट. कॉमन आहे ना. मग जे हे कॉमन आहे ते आपण काय करू, जे कॉमन आहे ते कॉमन नावाच्या फोल्डर मध्ये बनवू, राईट. ठीक आहे, जसं की मी इथे करतो प्रोडक्ट कार्ड डॉट JSX. परत त्याचा मी इथे काय केलं, एक फंक्शन बनवला किंवा कंपोनंट बनवला. कंपोनंट नेम काय, जे आपण फाईल नेम दिलाय तोच फाईल. आणि जो काय आपण हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्याला रिटर्न करेल जस्ट, सर्वांना माहित आहे, आपण एम्प्टी सिलेक्ट करू. त्यामध्ये H1 मध्ये प्रोडक्ट डिटेल. आणि हा कंपोनंट आपल्याला दुसरीकडे दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट प्रोडक्ट कार्ड. सेव्ह केला कोड. ठीक आहे, आउटपुट पेज लावलो, काही रिस्पॉन्स नाही. ठीक आहे, मग आता मला काय करायचंय की मला जो प्रोडक्ट कार्ड मध्ये जी काही कोड आहे तो कोड मला काय करायचा आहे की माझ्या बेस्ट सेलिंग प्रोडक्ट मध्ये मला लागतोय. तर मी काय करणार, जी माझं ठीक मला प्रोडक्ट पेज मला लागतोय, तर मी काय करणार इथे त्याला इम्पोर्ट करणार. काय करणार इथे इम्पोर्ट कुणाला, प्रोडक्ट कार्डला. आणि जिथे मला जो हा प्रोडक्ट कार्ड मधला कोड लागतोय तो मी काय करणार, फक्त त्याला ऍज अ टॅग म्हणून मी इथे राईट करणार, राईट. ऍज अ मी इथे टॅग म्हणून राईट केलं. तर जसं मी इथे प्रोडक्ट पेजला आलो तर इथे आले प्रोडक्ट डिटेल. जसा तो टॅग मी अजून एकदा राईट केला तर आले प्रोडक्ट डिटेल. म्हणजे जिथे आपल्याला प्रोडक्ट कार्ड मधला डेटा लागतोय तो फक्त तिथे काय करायचा, त्याला इम्पोर्ट करायचा आणि टॅग म्हणून राईट करायचा. मग त्याच प्रकारे मी काय करतो, जी काय आपलं प्रोडक्ट डिटेल नावाचं पेज आहे कॉमन मध्ये टाकलंय, त्यामध्ये मी काय करतो, जे आपलं कार्डचा कोड आहे तो कार्डचा कोड मी तिथे काय करतो, पेस्ट करतो. जसं की हा कोड मी कॉपी केला आणि प्रोडक्ट कार्ड मध्ये तो डेटा मी काय केला, कोड पेस्ट केला. आणि होम मधला मी जो काय आपण आता राईट केलेला होता कोड तो डिलीट करतो. जसं मी इथे आलो होम पेज मध्ये, तर आहे की इथे आपलं कार्ड, तो कार्डचा डेटा आपण कुठे टाकलाय, कोड कुठे टाकलाय, प्रोडक्ट कार्ड मध्ये. मग मला जो हा कार्ड आहे तो कार्ड मला काय करायचा, होम पेज मध्ये लागतोय. कुठे लागतोय, होम पेज मध्ये. मग मी काय करणार, मला होम पेज मध्ये लागतोय तर मी इथे करणार इम्पोर्ट कुणाला, प्रोडक्ट कार्डला. केलं इम्पोर्ट. आणि जिथे मला लागतोय तिथे मी काय करणार, त्याला टॅग म्हणून राईट करणार. काय करणार, त्याला टॅग म्हणून राईट करणार. जसं की मला इथे लागतोय तर मी ते एक सेल्फ क्लोजिंग टॅग घेतला, प्रोडक्ट कार्ड, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, आलं इथे एक प्रोडक्ट कार्ड. ठीक आहे, साईज थोडंसं वेगळं दिसतंय पण आलं इथे प्रोडक्ट कार्ड. जस्ट तो प्रॉब्लेम पण आपण सॉर्ट आउट करू शकतो. जसं की
त्याचा फक्त एक ड्यू काढला ना, तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. आणि एक लास्टचा ड्यू, कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो तर दिसतंय इथे कार्ड. मला अजून एक कार्ड लागते, तर मी काय करणार, होम पेज मध्ये आलो, जसं आज एक टॅग म्हणून राईट केलंय, अजून एक टॅग घेतला, इथे आलो, झाले कार्ड. अजून एक कार्ड लागते मला प्रोडक्ट, अजून एक टॅग घेतला, झाला युजर. अजून एक लागतोय मला, जस्ट अजून एक टॅग घेतला, आले 4 कार्ड. डबल डबल कोड टाईप केलंय का, लूप फिरवलंय का, मी काय केलंय, जो कॉमन आहे त्या कॉमनला मी कॉमन फोल्डर मध्ये टाकलंय, जो काही कॉमन नावाचा कोड आहे तो कॉमन मध्ये टाकलाय, म्हणजे त्या फाईल मध्ये टाकलाय. आणि जिथे मला जो कोड लागतोय त्याला मी काय केलंय, त्या कंपोनंटला इम्पोर्ट केलंय आणि त्याला ऍज अ टॅग म्हणून मी तिथे त्याला यूज करतोय. समजतं इथे काय केलंय मी आता ऑनलाईन मध्ये? का कन्फ्युज होतात तुम्ही? कन्फ्युज होण्यासारखं काही नाही. ठीक आहे, पेजच डिलीट करतो मी. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर आता आपण होम पेजला आहेत. ठीक आहे, काय बघायला 2 मिनिट्स आपण चेक करू काय एरर आलाय. इथे एरर नाही सापडला तर तुमचा तो एरर कुठे असतो, कन्सोल मध्ये असतो. तर इथे काय म्हणताय, 4004, ओके, बट कोणत्या पेजला एरर आहे तो तर नाही आम्हाला सांगितला. जस्ट आपण चेक करू. होम पेज मध्ये तर काही प्रॉब्लेम नसाय पाहिजे आणि नाही पण इथे. अजून आपण कोड कुठे टाईप केलता, इथे, सॉरी प्रोडक्ट मध्ये पण आपण कोड टाईप केला होता. ठीक आहे, इथे प्रोडक्ट कार्ड नाही, त्यामुळे तो एरर येतोय. आउटपुट पेजला आलो, ठीक आहे. तर आता मला सांगा, जसं फ्लिपकार्ट मध्ये बघा हे कार्ड आहेत, त्या कार्ड सगळे कॉमन आहेत, सारखेच ना सगळे. जसं की बघा फक्त त्यामध्ये चेंज काय आहे, त्यामधली इमेज चेंज आहे, त्याचं नाव चेंज आहे, प्राइस चेंज आहे आणि हे सगळं चेंज आहे. पण कलर, टेक्स्ट फॉर्मॅट, जे काय डिझाईन केली ती सगळी डिझाईन काय सेमच आहे. मग जो काही सेम पार्ट असतो त्या सेम पार्टला आपण अशी सगळ्या प्रत्येक एका कार्डची वेगळी तर डिझाईन नाही करत. मग मी काय केलं इथे, जसं की होम पेज मध्ये आलो, होम पेज मध्ये मी इथे सेक्शन बनवले, बरोबर, जसं की न्यू प्रोडक्ट, ठीक आहे, इथे सेक्शन बनवलेत. सपोज मी इथे कार्ड घेतलं, सपोज समजा जसं की कार्ड 1 घेतलाय, सपोज समजा बघताय ना, कार्ड 1 आहे इथे. आता मला कार्ड 2 बनवायचे असेल तर मी काय केलं असतं, अजून कार्ड 2 केला असता. म्हणजे बघा कार्ड 1 साठी मी वेगळा कोड टाईप केला आणि कार्ड 2 साठी पण मी वेगळा कोड टाईप केला, बरोबर. पण त्याऐवजी मी काय करतो, इथे कॉमन मध्ये एक फाईल बनवली, प्रोडक्ट कार्ट डॉट जेएसएक्स बनवली. त्यानंतर त्याचा एक कंपोनंट बनवला, जसे की कंपोनंट बनवण्यासाठी फंक्शन, त्यानंतर फंक्शनचं नाव काय असतं, जे आपण फाईल नेम दिले तेच आपलं फंक्शनचं नाव असतं. आणि जो काय आपला हा कंपोनंट बनवलाय तो कंपोनंट आपल्यासाठी एक रिटर्न करेल सिंपल h1 मध्ये, काय, प्रोडक्ट डिटेल. ठीक आहे. आणि हा कंपोनंट आपल्याला दुसरीकडे कुठे दाखवायचे असेल तर आपण इथे करतो एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं नाव, जसं की कंपोनंटचं नाव आहे प्रोडक्ट कार्ड. बनवला हा कंपोनंट, ठीक आहे. मग आता मला काय करायचं, हा कंपोनंट मला काय करायचं की मला होम मध्ये लागतोय, तो कंपोनंट मला कुठे लागतोय, होम मध्ये लागतोय. मग मला जिथे तो कंपोनंट लागतोय तिथे मी काय करणार, त्या कंपोनंटला इम्पोर्ट करणार. काय करणार, इम्पोर्ट करणार. केला इम्पोर्ट,
आणि जिथे मला तो कंपोनंट लागतोय तिथे मी फक्त त्याला एका टॅग मध्ये मी राईट करू शकतो, जसं की प्रोडक्ट कार्ड. आणि तिथे मी याला त्याला ऍज अ टॅग म्हणून मी राईट केलं. राईट. तर आलं इथे प्रोडक्ट डिटेल. कुठून आले हे प्रोडक्ट डिटेल? की प्रोडक्ट कार्ड मधून आलंय. कॉमन फोल्डरच्या आतमध्ये जो आपण प्रोडक्ट कार्ड बनवलंय ना, त्याच्यामधून हा प्रोडक्ट डिटेल आली. जसं की मला अजून एक प्रोडक्ट डिटेल लागतोय, जस्ट अजून एक टॅग घेतला मी, आला इथे सेकंड. मला अजून एक लागतोय, अजून एक घेतला. जेवढे मला कार्ड लागते तेवढे मी काय करणार तिथे ऍज अ टॅग म्हणून मी राईट करणार. बट मला तिथे H1 नाही पाहिजे. H1 च्या जागी आपण काय करू तिथे, की कार्डचा कोड टाकू, किंवा कार्डची काय करू तिथे आपण डिझाईन टाकू. तिथे मी काय केले, कार्डची डिझाईन टाकली. आणि जिथे तो आपण कंपोनंट इम्पोर्ट केलाय त्या कंपोनंटच्या जागी आला, आता आपल्याला तो कार्ड आलाय. सपोज मला हा कार्ड आता कुठे लागतोय, प्रोडक्ट पेज मध्ये लागतोय. तर मी काय करणार, प्रोडक्ट पेज मध्ये आलो आणि त्या प्रोडक्ट पेज मध्ये मला तो कार्ड लागतोय, तर मी इथे इम्पोर्ट केलं, कुणाला, प्रोडक्ट कार्डला केलं इम्पोर्ट. आणि त्या प्रोडक्ट पेज मध्ये मी काय करतो इथे ऍज अ त्याला टॅग म्हणून मी राईट करणार, कुणाला, प्रोडक्ट कार्डला. कोड सेव्ह केला, प्रोडक्ट पेजला आलो, तर आलं इथे प्रोडक्ट. थोडस मोठं दिसतंय पण जस्ट आला इथे. सपोज मला अजून एक कार्ड पाहिजे, तर मी काय करणार, घेतला, आले 2 कार्ड. डिझाईन जाऊ द्या पण आले ना 2 कार्ड. अजून एक मला पाहिजे, अजून एक आला. समजलंय? ऑनलाईन मध्ये तुम्हाला पॉइंट क्लिअर आहे? इझी आहे, जास्त नाही. तुम्ही जेव्हा हाताने टाईप करता काही नाही आहे. आपण ह्याच्या आधी पण ट्राय केलंय. जसं नावबार आपण कॉमन बनवलाय, जिथे लागतो त्या नावबारला इम्पोर्ट करतो आणि टॅग म्हणून राईट करतो. त्याच प्रकारे एक प्रोडक्ट कार्ड नावाचं कंपोनंट बनवलाय, जिथे मला लागतोय तिथे मी त्याला इम्पोर्ट करून राईट करतोय. ओके, ठीक आहे. आता आपण फक्त त्याला व्यवस्थित करू. तर कार्ड पेज मध्ये व्यवस्थित करण्यासाठी मी काय करतो, इथे एक ड्यू घेतो. जसं की मागच्या वेळेला आपण एक ड्यू कॉपी केला होता. हा नाही रे, ठीक आहे. तसं करण्यापेक्षा डायरेक्ट मी होम पेज मध्ये आलो, जो आपण सेक्शन बनवला होता त्या सेक्शनचा एक ड्यू घेऊन आलो. ड्यू घेतला आणि कुठे टाकला ड्यू, प्रोडक्ट पेज मध्ये. फक्त एक ड्यू आणलाय. काय आणलाय मी इथे, ड्यू आणलाय. ओके, आता मला इथे आउटपुट पेज आलो, काही चेंजेस आहेत का, नाही. आता मला प्रोडक्ट पेज मध्ये तो कार्ड लागतोय, तर मी इथे वरती इम्पोर्ट केलाय आणि त्याच्या आतमध्ये मी काय करणार, त्याला ऍज अ टॅग म्हणून राईट करणार. फक्त एक टॅग घेतला, सेल्फ क्लोजिंग टॅग, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, आलं एक कार्ड. दिसतोय व्यवस्थित? त्याला आणि व्यवस्थित करण्यासाठी काय करायचं, पॅडिंग देऊ आपण. जो काय हा ड्यू आहे बाहेरचा, त्याला आपण पॅडिंग देऊ शकतो ना. म्हणजे काय होईल, तो जास्त स्क्रीनला चिटकून नाही येणार. इथे आलो कोड मध्ये, ह्या ड्यूला मला पॅडिंग द्यायची, तर ह्यांनी दिली का पॅडिंग, नाही दिली. आपण देऊ पॅडिंग देण्यासाठी. पॅडिंग एक्स एक्सेसने आपल्याला 5 द्यायची. एक्स एक्सेस आडवीच असते ना. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, झाली पॅडिंग. सरकला इकडे ड्यू, सरकला रे, तुम्ही पाहिलं नाही आहे का स्क्रीन? ठीक आहे, तुम्हाला नाही दिसत पण जस्ट चेंज झाले, ऑनलाईनला दिसत असेल. ठीक आहे, 7 करू आपण. झालंय, ठीक आहे. तुम्हाला नॉर्मल, ठीक आहे, स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे पण झालाय. आता सपोज मला अजून एक कार्ड लागतंय, तर मी काय करणार, जो अजून एक कंपोनंट राईट करणार त्याच्यासारखाच टॅग म्हणून. आता इथे 2 आले, आले 2. मला अजून पाहिजे, अजून एक पाहिजे, अजून मला 2 पाहिजे. कॉपी पेस्ट ऍज अ टॅग म्हणून राईट केले, आले इथे. अजून ह्यांना पॅडिंग आपण मार्जिनल टॉपने चालेल ना ह्या कार्डला. मग आपल्याला कार्ड मध्ये जायला लागेल आणि कार्ड मध्ये जो मोठा ड्यू आहे त्याला आपण पॅडिंग देऊ शकतो एक्स ऍक्सेसने 5. तर व्यवस्थित होऊन जाईल. भेटली, सगळे बनाना बनाना झालेत, जस्ट आपण चेंज करणार आहे. झाले इथे कार्ड. त्यानंतर अजून आपले कार्ड कुठे आहेत, होम पेज वर पण आहेत ना.
जसं की फीचर प्रोडक्ट मध्ये आहेत. त्यानंतर न्यू प्रोडक्ट मध्ये पण मी ती कार्ड काय करतो, ऍड करतो. होम मध्ये आलो, त्यानंतर इथे न्यू प्रोडक्ट कुठे इथे. मग मला काय करायचं, तिथं तो कार्ड लागतोय. मग तो काय करणार, मी कार्ड ऍज अ त्याला टॅग म्हणून मी राईट करणार. तर न्यू प्रोडक्ट मध्ये एक प्रोडक्ट आला असता, आला एक कार्ड. मला अजून एक पाहिजे, अजून एक ऍड केला. आणि जे काय बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये पण मला 2 कार्ड पाहिजे. तर इथे आलो आणि ते टॅग म्हणून मी राईट केले. आउटपुट पेजला आलो तर आपण इथे पाहू शकतो झाले 2. तर आता मी सांगतो, ठीक आहे, अजून पुढे जाऊ आपण थोडस, एकदम छोटा एकच पॉइंट. तर आपण एक काय बनवली, एक URL बनवली. त्या URL मध्ये आपल्याला प्रोडक्टचा डेटा भेटतोय, बरोबर. मग जो हा प्रोडक्टचा डेटा आहे, तो प्रोडक्टचा डेटा आपल्याला ह्या प्रोडक्ट्स नावाच्या पेज वरती आणायचा आहे. कुठे आणायचा आहे, पेज वरती, राईट. तर मग मी काय करतो, त्या एपीआय मधून मला डेटा घ्यायचा असेल तर मला कुणाची मदत घ्यायला लागेल, कुणाची मदत घ्यावी लागेल, ची. मग मला Axios लागतोय तर मी त्या Axios ला इम्पोर्ट करतो, Axios फ्रॉम Axios मधून केला इम्पोर्ट. आणि त्या एखाद्या Axios किंवा एपीआय ला कॉल करायचे असेल तर आपण कोणाची मदत घेतो, तिथे यूज इफेक्टच्या आतमध्ये यूज इफेक्ट राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये असतो एक एरो फंक्शन, आणि लास्ट मध्ये आपण एखाद्या व्हेरिएबल वर वॉच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट. व्हेरिएबल आहे का वॉच करण्यासाठी, नाही. मग डायरेक्टली आपण तो एम्प्टी ठेवला. आणि एपीआय ला कॉल करायचे असेल तर Axios डॉट गेट, का आपल्याला डेटा डबल कोड मध्ये URL डॉट ते राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक एरो फंक्शन. त्या एरो फंक्शन मध्ये आपल्याला काय भेटतो, रिस्पॉन्स भेटतो. आणि जो काय रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स आपण इथे करू कन्सोल डॉट लॉग. जसं की रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स केला कन्सोल डॉट लॉग. जसं मी आउटपुट पेज आलो, काय राहिलं मिसिंग, काय URL टाकली का आपण, URL कॉपी केली, कोड मध्ये आलो, जिथे आपली URL असते तिथे URL मी ती पेस्ट केली, ह्या कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, डेव्हलपर ऑप्शनला ओपन केलं किंवा कन्सोलला, इथे रिफ्रेश केला कोड. 2 मिनिटं थांबू, वेट करू. आलाय आपल्याला रिस्पॉन्स. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये काय काय आलंय, कॉन्फिग, डेटा, हेडर, रिक्वेस्ट, स्टेटस. ह्यामधला महत्वाचा कोण आहे, डेटा. आणि डेटाच्या आतमध्ये किती डेटा आलेत, 10 डेटा आलेत. बनाना, ऍपल, जे आले ते आले 10 डेटा. मग मी असं करू शकतो की रिस्पॉन्सच्या अजून आम्हाला महत्वाचा आहे डेटा. कोडला सेव्ह केला, आउटपुट पेजला डबल एकदा पेजला रिफ्रेश केला, आले 10 डेटा इथे. ठीक. आता हा एरर काय, इनव्हॅलिड डॉम प्रॉपर्टी क्लास डिट यू, काय सांगितलं इथे, जिथे तुम्ही क्लास दिलंय तिथे काय द्या, तुम्ही क्लास नेम द्या. जसं मी प्रोडक्ट पेज मध्ये आलो, इथे काय दिलंय, क्लास नेम आहे, पण इथे काय दिलंय, क्लास नेमच्या जागी अजून पुढे नाहीये. इथे आलो, एरर झाला सॉर्ट आउट. अजून पण एरर आहे, प्रोडक्ट कार्ड मध्ये आहे तो एरर, इथे बघा दिलंय ना. ठीक आहे, प्रोडक्ट कार्ड पेज कुठे, कारण आपण इथे इम्पोर्ट केलंय ना त्याला, त्यामुळे तो आपल्याला एरर ह्या पेज वर दाखवते. जस्ट क्लासला मी सिलेक्ट करतो आणि इथे सांगणार आपण क्लास. आउटपुट पेजला आलो, एकदा कोड रिफ्रेश केला, तो एरर सॉर्ट आउट नाही झाला. का नाही झाला, फुटर मध्ये पण आहे तो. अरे सगळीकडचे चेंज करायला लागते, ते तुम्ही करू शकतात की नाही. आलाय डेटा, कशात आलाय, एका ॲरे ऑब्जेक्ट मध्ये आलाय, राईट. किती डेटा आले, 10 डेटा आले. मग जो हा डेटा आलाय तो डेटा आपण एका व्हेरिएबल मध्ये काय करू, स्टोअर करू. मग व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी काय करणार, आपण एक व्हेरिएबल बनवणार, बरोबर. जसं की मी व्हेरिएबल बनवतो इथे, कुणाचा यूज करून, यू स्टेटचा, स्क्वेअर ब्रॅकेट, त्या व्हेरिएबलला नाव देऊ डेटा, आणि त्याचं एक असेल सेट डेटा नावाचं फंक्शन, इक्वल टू काय असेल इथे, यूज स्टेट. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा असेल, ॲरे टाईपचा, राईट. मग जसा एपीआय मधून डेटा येईल, कन्सोल होईल, त्याच टायमाला काय कर, सेट डेटा नावाच्या फंक्शन मध्ये रिस्पॉन्स मधून डेटा पाठव. म्हणजे जशी एपीआय मध्ये डेटा येईल, तो डेटा डायरेक्ट ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होईल, स्टोअर होईल. जसा मी हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा कोड रिफ्रेश केला,
तर जसा एपीआय मधून डेटा आला, तो डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला? आता ह्या डेटा नावाच्या झालाय. कोणत्या पेजला झालाय? डेटा नावाच्या, राईट. तर आता मला इथे काय करायचं, जो डेटा नावाचा व्हेरिएबल मध्ये डेटा आलाय, तो डेटा मला प्रोडक्ट कार्ड नावाच्या कंपोनंटला पाठवायचा आहे किंवा पेजला पाठवायचा आहे डेटा. मग आपण डेटा पाठवण्यासाठी दोन मेथड पाहिले. एक पाहिली प्रॉप्स ड्रिलिंग आणि दुसरी पाहिली आपण क्रिएट कॉन्टेक्स्ट. मग मी काय करतो, तो जाऊन द्या फंडा, ठीक आहे. आता डेटा कशात आलाय? डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, राईट. मग डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा कसा आलाय? का ऍरे मध्ये. मग ऍरे मधला आपल्याला डेटा प्रिंट करायचे असेल तर आपण काय करतो, त्या व्हेरिएबलचं नाव डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये एक ॲरो फंक्शन इथे आपण राऊंड ब्रॅकेट देतो रिॲक्ट मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटतं? एक व्हॅल भेटती आणि दुसरा भेटतो आपल्याला आय म्हणजेच इंडेक्स. एक एम्प्टी टॅग घेतला आणि त्या एम्प्टी टॅगच्या जागी मी h1 मध्ये राईट करतो डेटा. हा कोड मी सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा कोड रिफ्रेश केला तर इथे डेटा प्रिंट झालाय. जितके वेळा डेटा आलाय तितके आपल्या वेळा काय झाले, इथे डेटा प्रिंट झाले. पण इथे डेटा नाही प्रिंट करायचा, तिथे आम्हाला तितक्या वेळेस हा कार्ड प्रिंट करायचा. काय प्रिंट करायची? कार्ड. जसं तो कार्ड घेतला आणि तो कार्ड मी इथे पेस्ट केला, म्हणजे ते ॲरेची जेवढी लेंथ असेल तेवढी आपल्याला कार्ड काय होतील इथे प्रिंट होतील. जसं आउटपुट पेजला आलो तर किती कार्ड प्रिंट झाले तिथे? आता 10 झाले असतील. किती? 10. कारण त्या ॲरे ऑब्जेक्ट मध्ये किती डेटा आलता? 10 कार्ड प्रिंट झाले इथे. ठीक आहे, ठीक आहे. मग जो काय आपल्याला डेटा आलाय तो डेटा आपल्याला व्हॅल मध्ये आलाय, बरोबर. मग मी काय करतो, जो हा प्रोडक्ट कार्ड नावाचा जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटला मी प्रॉप्स थ्रू डेटा पाठवतो. मग त्यासाठी आपण काय करतो, डेटा इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आणि जो काय डेटा आहे तो डेटा व्हॅल मध्ये आलाय, तो डेटा पाठवला आपण इथून, बरोबर ना. कुणाला पाठवला? प्रोडक्ट कार्डला पाठवला. आणि प्रोडक्ट कार्ड मध्ये तो डेटा कॅच करायचा असेल तर प्रॉप्स मध्ये करतो, बरोबर ना. मग आला इथे प्रॉप्स मध्ये डेटा. जसं आउटपुट पेजला आलो, काही एरर आहेत का? नाही आहेत का? नाही. इथे काय केलंय की प्रोडक्ट पेज वरून आपण प्रोडक्ट कार्डला प्रॉप्स मध्ये डेटा पाठवलाय आणि प्रोडक्ट कार्ड मध्ये आपण तो डेटा प्रॉप्स मध्ये कॅच केला. आणि त्यामध्ये काय काय आले? आता काय काय आले? जसं की त्यामध्ये आता असेल प्रोडक्ट आय डी, नेम, इमेज आणि प्रोडक्ट डिटेल, एवढा सगळा डेटा असेल. जसं मी इथे काय करतो, मग प्रॉप्स मध्ये काय काय आले? आता आय डी, नेम, डिटेल, जेवढी काय प्रोडक्टची डिटेल आहे ती सगळी डिटेल आली. तुम्हाला दाखवायची असेल तर मी ते कन्सोल करून तुम्हाला दाखवू शकतो. प्रॉप्स इन कार्ट पेज आणि इथे मी प्रॉप्सला काय करतो, प्रिंट करतो. इतका मोठा मेसेज प्रिंट केला. आउटपुट पेजला आलो, एकदा कोड इथे रिफ्रेश केला मी तर इथे दिसतोय तुम्हाला प्रॉप्स इन प्रोडक्ट कार्ड आहे पेज. आणि त्याच्यामध्ये बघा डेटाच्या आतमध्ये काय काय आले बघा. डेटाच्या आतमध्ये आय डी, डिटेल, डबल आय डी आली का? ओके. प्रोडक्ट इमेज, नेम आणि प्राइस आली. कशाच्या आतमध्ये? प्रॉप्सच्या आतमध्ये डेटा आणि डेटाच्या आतमध्ये प्रोडक्टची सी काय जेवढी डेटा आहे तेवढा. मग मी काय करतो की या प्रॉप्स मध्ये आलो, जिथे हे इमेज प्रिंट केली त्या इमेजच्या जागी मी काय करणार, कर्ली ब्रॅकेट घेतला आणि त्याला सांगतो प्रॉप्स मधून डेटाच्या आतून काय कर, प्रोडक्ट इमेज प्रिंट. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा कोड रिफ्रेश केला तर झाली सगळ्यांची इमेज चेंज. कन्फ्युज होत आहे, इमेज झाली, ती कन्फ्युज होत असेल थोडासा, ठीक आहे. झाली सगळ्यांची. जो काय आहे इमेज आल्यात कुठून आल्यात? त्या ॲरे मधून आल्यात, त्या एपीआय मधून आल्यात. आले तिथे प्रोडक्ट. आता मी नेम करतो,
प्रोडक्ट कार्ड मध्ये आलो. जशी आपण इमेज प्रिंट केली त्याच प्रकारे मी इथे काय करतो, कर्ली ओपन केला, क्लोज केला, क्रॉपच्या आतून प्रोडक्ट नेम आहे का, मी थोडस असं करतो. काय करायला लागेल ऑनलाईन मध्ये तुम्ही बोलू शकता. मला इथं नेम प्रॉपच्या आतून डेटा आणि डेटाच्या आतून प्रोडक्ट अंडरस्कोर कोड सेव्ह केला. आउटपुट पेजला आलो. बनाना ऍपल, अरे सगळे प्रोडक्ट नेम चेंज झाले बघा. आता आपण करू प्राइस. मग आता मला तुम्ही सांगा, अथर्व तू सांगा कुठे प्राइस येते सांग अथर्व. क्रॉपच्या आतून डॉट डेटा डॉट प्रोडक्ट डॉट नसतं रे, अंडरस्कोर असं प्राइस. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो. 150 रुपये, 200 रुपये किलो, 180 रुपये किलो. त्यानंतर डिटेल. मग डिटेल साठी जो काय आपला स्टॅटिक डेटा होता तो स्टॅटिक डेटा रिमूव्ह करून टाकला मी इथे आणि इथे सांगतो प्रॉपच्या आतून डेटा डॉट प्रोडक्ट डिटेल सेव्ह केला. झाली चेंज? नाही झालं यार, नाही झालं चेंज, नाही झालं, नाही झालं, नाही झालं. झाली का? झाली, ठीक आहे. मला पण माहिती झालं. जस्ट एवढं ट्राय करा तुम्ही.